एका जंगलात एक कावळा राहत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. खूप गरमी पडत होती. कावळा तहानलेला झाला. तो पाण्याच्या शोधात उडू लागला. बरेच वेळ शोधूनही पाणी मिळाले नाही. शेवटी त्याला एका घराजवळ पाण्याचा माठ दिसला. कावळा लगेच तिकडे गेला. पण माठात खूपच कमी पाणी होते. त्याच्या चोचीपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. कावळा थोडा विचार करू लागला. तो म्हणाला, आता मी काय करू? तेवढ्यात त्याला आजूबाजूला खडे दिसले. त्याने एक युक्ती लढवली. तो चोचीत खडे उचलून माठात टाकू लागला. थोडे थोडे खडे टाकल्याने पाण्याची पातळी वर आली. शेवटी पाणी वर येऊन कावळ्याच्या चोचीला लागले. त्याने पाणी प्यायले आणि ताजातवाना झाला. जंगलातले सगळे प्राणी हे पाहून कावळ्याचे कौतुक करू लागले. त्यांनी म्हटले, अडचण आली की बुद्धीने विचार करणारा कधीच हरत नाही. शिकवण. अडचण कितीही मोठी असली तरी हुशारी, संयम आणि प्रयत्न केल्यास त्यावर मात करता येते.